महावितरणकडून सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात आज ठाकरे शिवसेनेकडून महावितरणच्या मुख्य कार्यालयावरती जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, युवासेना प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना घेराव घालून गोंधळी कामाचा जाब विचारलाय। यावेळी सावंतवाडी मतदारसंघात महावितरणच्या कामाचा बोजवारा निघाला असून याला ठेकेदार कारणीभूत आहे। याबाबत सावंतवाडी मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर जबाबदार असून त्यांनी याबाबत लक्ष देणं गरजेचं होतं, अशी टीका देखील बाबूराव धुरी यांनी यावेळेला केलेली आहे। आज या ठिकाणी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री साळुंके यांना आम्ही घेराव घातला। खऱ्या अर्थानं हे काम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांचं होतं, मात्र ते करू शकले नाहीत आणि तळागाळातल्या सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे। त्याच्यामुळे आज संतापाने ह्या ठिकाणी सर्व पदाधिकारी येऊन त्यांना घेराव घातला आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जी काही अडचण आहे ती त्यांच्यासमोर मांडली। त्याच्यामध्ये असणारा प्रमुख महत्त्वाचा म्हणजे ठेकेदार योग्य पद्धतीनं काम करत नसल्यामुळे त्या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर असतील, त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीचे कामगार असतील, त्या ठिकाणी लाईट स्टाफ असेल, यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याचं योग्य असं नियोजन आम्ही त्यांना ठिकाणी दिलेलं आहे की आमच्या वरिष्ठ नेत्याने आम्हाला सूचना केलेल्या होत्या की आजचं आंदोलन तुम्ही सौम्य पद्धतीनं घ्या, की हे पहिलं आंदोलन वीज वितरणाविरोधात स्थानिक आमदार काम करत नसल्यामुळे आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये जर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर ह्या ठिकाणी आम्हाला रिझल्ट दिसले नाही तर प्रचंड उग्र आंदोलन ह्या कार्यालयावरती केलं जाईल आणि साळुंके साहेबांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आपल्याला आम्ही जी मुदत देतोय ती काही दिवसासाठी देतोय। येणाऱ्या 3 महिन्याचा काळ असणार आहे, तो सत्तेमधला आमचा असणार आहे, तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही। त्यामुळे तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर आम्ही ज्या काही सूचना केल्या त्याची अंमलबजावणी आजच्या ह्या मिनिटापासून होणं गरजेचं आहे।